भारतामध्ये समानता हा एक फार महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे, तरी देखील बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवल्या जातात। जसे की एका बसमध्ये 33 सीट्स असतात, ज्यापैकी 2 सीट्स हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात, 2 सीट्स अपंग व्यक्तीसाठी असतात। डाव्या बाजूची जी पूर्ण रांग आहे म्हणजे जे 14 सीट्स आहेत ते महिलांकरिता राखीव असतात आणि जे उरलेले 15 सीट्स असतात हे जनरल असतात, म्हणजे यावर कोणी पण बसू शकतं। आणि काही ठिकाणी तर महिलांसाठी स्पेशल बस आहेत। मग हा पुरुषांवर अन्याय आहे का आणि महिलांसाठी जागा का राखीव ठेवल्या जातात हेच बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी 99% लोकांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। जर तुम्ही पण त्यातलेच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। आणि या व्हिडिओत आपण फक्त प्रॉब्लेमवर बोलणार नाही तर व्हिडिओच्या शेवटी आपण सोल्युशनवर पण बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सुरक्षा। भारतामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा सगळ्यात जास्त वापर हा महिला करतात। वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार 84% महिलांनी आपला प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीमधून केला आहे आणि यापैकी बऱ्याच महिलांना लैंगिक छळाचा सामना करावा लागलेला आहे। ऑब्झर्व्ह रिसर्च फाउंडेशन आणि यूथ की आवाज यांनी 140 शहरांमधून 4262 महिलांचा सर्व्हे केला, ज्यातील 57% महिलांनी असं सांगितलं की त्यांना सार्वजनिक वाहतूक ही असुरक्षित वाटते। आणि त्यांना जेव्हा प्रश्न केला की सार्वजनिक वाहतुकीमधून प्रवास करताना तुमचा कधी लैंगिक छळ झाला आहे का, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की यातील 56% महिलांनी असं सांगितलं की त्यांना लैंगिक छळाचा सामना करावा लागला। शी द पीपलच्या आर्टिकलमध्ये वैष्णवी शुक्ला म्हणतात की बस ही अशी जागा आहे जिथे महिलांचा सर्वाधिक छळ केला जातो। पुढे त्यांनी सांगितले की त्यांचा एका मार्गावर वारंवार छळ केला जात होता। त्यांना असं वाटलं की या मार्गावरच छळ करणारी माणसं आहेत, म्हणून त्यांनी आपला मार्ग बदलला, पण याचा काहीच फरक पडला नाही। आणि अशा अनेक महिलांना लैंगिक छळाचा सामना करावा लागतो आणि ज्या महिलांवर लैंगिक छळ होतो त्यांना लक्षणीय मानसिक परिणाम भोगावे लागतात व त्यांचा स्वाभिमान देखील कमी होतो। हे सगळं जे घडतंय ते चुकीचंच घडतंय, पण दुर्दैव हे आहे की यातील अधिकतर महिला याच्या विरुद्ध कंप्लेंट देखील करत नाही। चेन्नईमध्ये 50% महिलांना या समस्येचा सामना करावा लागला, पण त्यातील फक्त 6% महिलांनी याच्या विरुद्ध तक्रार केली। आणि पुण्यामध्ये 63% महिलांना या लैंगिक छळाचा सामना करावा लागला, ज्यापैकी फक्त 12% महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली। आणि तक्रार न केल्यामुळे महिलांचा छळ करणाऱ्यांना आणखी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे याच्या विरुद्ध तक्रार करणे फार गरजेचे आहे आणि याच्या विरुद्ध कायदा पण आहे। भारतीय दंड संहितेच्या कलम 354A नुसार जो पुरुष बिनविरोध कोणत्याही शारीरिक संपर्कात गुंततो किंवा लैंगिक अनुकूलतेची मागणी किंवा विनंती करतो तो लैंगिक छळासाठी दोषी ठरतो आणि या कायद्याअंतर्गत 3 वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे किंवा अश्लील वाक्याचा उच्चार करणे किंवा एखाद्या महिलेच्या शिष्टाचाराचा ऱ्हास होण्यासाठी हावभाव करतो त्याला कलम 209 आणि 509 च्या अंतर्गत छळ मानले जाते आणि या आरोपीला तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। त्यामुळे ज्या महिला लैंगिक छळाच्या बळी पडतात त्यांनी आरोपी विरुद्ध तक्रार करणे हे फार गरजेचे आहे। आणि या प्रकरणात एक दुसरी बाजू पण आहे, जी म्हणजे गर्दी असलेल्या बसमध्ये कधी कधी चुकून पण धक्का लागू शकतो, कारण चालत्या बसमध्ये स्वतःला बॅलन्स करणे फार कठीण जात असतं। पण इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तो चुकून लागलेला धक्का देखील त्या महिलेला अनकम्फर्टेबल करू शकतो। मग इथं जर त्या महिलेसाठी सीट असती किंवा जागा राखीव असती तर त्या महिलेला या परिस्थितीतून जावंच लागलं नसतं। महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याचं दुसरं कारण म्हणजे समानता। तुम्हाला असा प्रश्न पडेल की जर महिलांना जागा राखीव ठेवल्या जात आहेत आणि पुरुषांना नाही तर यात समानता कसली? तर यात समानता कशी आहे हे समजण्यासाठी आपल्याला आरक्षणाचे कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे। एखाद्या वर्गाला आरक्षण का दिले जातं? कारण काही काळापूर्वी तो वर्ग हा मागे पडलेला असतो। मग जर आता दोघांची ग्रोथ ही समानरित्या झाली तर ते दोघं कधीच इक्वल लेवलला येणार नाही, पण त्याच जागी जो वर्ग मागे पडला आहे त्या वर्गाला जर आरक्षण दिलं तर त्याची ग्रोथ ही फास्ट होईल आणि काही काळानंतर दोन्ही वर्ग ही इक्वल लेवलला येतील, यासाठीच आरक्षण दिलं जातं। तसंच काही काळापूर्वी महिलांना घराच्या बाहेर पडू दिलं जात नव्हतं आणि त्यांच्यासाठी चूल आणि मूल हीच प्रथा होती। याच कारणामुळे अजूनही काही ठिकाणी महिलांना घराच्या बाहेर पडू दिलं जात नाही। पण जर महिलांना सुविधा दिल्या, आरक्षण दिलं, त्यांचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीत काही जागा राखीव ठेवल्या तर त्यांना देखील पुढे जाण्यासाठी आणि काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांची परिस्थिती। महिलांना लहान मुलांसोबत प्रवास करावा लागतो किंवा महिला प्रेग्नंट असतात आणि अशा अवस्थेत उभं राहून प्रवास करणं हे त्यांच्यासाठी फार कठीण जात असतं आणि या काही कारणांमुळे महिलांसाठी जागा राखीव ठेवल्या जातात आणि हे महिलांसाठी गरजेचं देखील आहे। पण बऱ्याच पुरुषांना असं वाटत असतं की हे आपल्यावर अन्याय होत आहे आणि जागा राखीव ठेवणं हे समानतेच्या विरुद्ध आहे।
मग हा पुरुषांवर अन्याय आहे का नाही हे समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा। अब देखिए, ये सारी चीजें डिस्कस करने के लिए पहले हमें अपने आप को ऑब्जर्व करना पड़ेगा कि हम अपने परिवार में कैसे बिहेव करते हैं। मान लीजिए आपके परिवार में 2 बच्चे हैं, एक 5 साल का है जो चल सकता है और दूसरा बच्चा अभी छोटा है। तो अगर हमें कहीं जाना हो तो वहां पर हम क्या करते हैं, जो छोटा बच्चा है जो चल नहीं सकता उसको गोदी में ले लेते हैं और जो चल सकता है उसको चलने दिया जाता है। या फिर ये कहते हैं कि इस घर में इक्वालिटी फॉलो होती है, दोनों के लिए रूल सेम रहेंगे, दोनों को चलना पड़ेगा। अब ऐसे ही अगर आप घर में मान लो कि घर में 2 भाई हैं, अगर किसी वजह से एक भाई की हेल्थ वीक है और उसको डॉक्टर ने कहा है कि इसको अच्छी खुराक की जरूरत है, तो आप क्या कहोगे कि घर में तो इतना ही राशन आता है, सब में बराबर बटेगा, इक्वालिटी होगी, या फिर जिस भाई को अच्छी खुराक की जरूरत है उसको ज्यादा खुराक दोगे जब तक वो ठीक ना हो जाए। ऐसे ही अगर आप मान लो कि आप ट्रैवल कर रहे हो अपनी फैमिली के साथ कहीं पे और एक सीट खाली है वहां पे, तो उस टाइम पर जो पहले पहुंच जाता है वो बैठता है या फिर कोई फीमेल या बुजुर्ग आदमी होता है उसको आप सीट देते हो। देखिए, जब हम अपने घर की बात करें तो आप नोटिस करोगे कि हम घर में भी किसी को कम किसी को ज्यादा प्रायोरिटी देते हैं और ये प्रायोरिटी एक तरह का डिस्क्रिमिनेशन ही होता है जिसकी वजह से इक्वालिटी आती है। ऐसे ही हमारे कॉन्स्टिट्यूशन के लिए पूरा देश एक परिवार है और वो एग्जैक्टली वैसे ही एक्ट करता है जैसे हम अपने परिवार में एक्ट करते हैं। और हमें रिजर्वेशन इसलिए बुरा लगता है क्योंकि जैसे ही हम परिवार के बाहर निकलते हैं हम बाकी लोगों को बाहरी समझते हैं। जब हम अपने घरों में ये सारी चीजें कर रहे होते हैं तो हम ध्यान नहीं देते हैं, लेकिन हम ये इसलिए कर रहे होते हैं कि अनसेट कम्युनिकेशन में कि स्टेबिलिटी मेंटेन हो घर के अंदर। अगर हम ह्यूमन ग्राउंड को भी छोड़ दें, लॉजिकली भी देखें तो रिझर्वेशन एक मजबुरी है आणि या ठिकाणी महिलांना त्या जागेची गरज आहे आणि त्यामुळेच महिलांसाठी जागा राखीव ठेवल्या जातात। मग यावर सोल्युशन काय आहे, तर महिलांसाठी जागा का राखीव ठेवल्या जातात, कारण महिलांना सुरक्षा भेटावी यासाठी। पण सरकारने सुरक्षित वातावरण तयार करणं गरजेचं आहे, ज्या वातावरणात महिला सुरक्षित फील करेत, मग ती कोठेही असो। ज्यासाठी कडक व्यवस्था, कडक नियम आणि कडक कायदे असणे गरजेचं आहे, कारण महिलांसोबत लैंगिक छळ हा जागा भेटल्यावरही होऊ शकतो आणि बसच्या बाहेर पडल्यावरही होऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी स्पेशल बस व्यवस्था काढणं गरजेचं आहे, ज्यासाठी सरकारने इनिशिएटिव्ह पण घेतलेला आहे। पण त्याचबरोबर जर ऑथॉरिटीजला जर हे आधीच माहिती आहे की बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढत आहे, बसमध्ये गर्दी होत आहे, तर त्यांनी बसची संख्या आणि व्यवस्था वाढवणं गरजेचं आहे। शेवटी एवढंच सांगेल की या ज्या पॉलिसीज असतात या कोणासोबत भेदभाव करण्यासाठी नसतात, तर सुरक्षित आणि समान वातावरण तयार करण्यासाठी असतात। बाकी या विषयावर तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। बाकी व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।